माझं नाव प्रदीप जोशी. मी भारतीय जनता पार्टीचा 1989 पासून सक्रिय कार्यकर्ता आहे. आता मध्ये तब्येतीच्या कारणास्तव मी थोडा कामापासून दूर होतो. तर आमदार साहेबांनी आता मला पुन्हा कामामध्ये सक्रिय होण्याची संधी दिली. तर आमच्या पॅनलमध्ये मी स्वतः क्रमांक 21 मधून मी गटातून उभा आहे आणि गटातून रवीना राहुल म्हात्रे आहेत आणि गटातून रेखा जनार्दन म्हात्रे हे आमच्या पॅनलमध्ये उमेदवार आहेत. सध्या आमच्या वार्डामध्ये आमदार निधीतून भरपूर कामं झालेली आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते, पाण्याचे टाकीचे काम चालू आहे. त्याच्यामुळे सध्या तेवढ्या काही समस्या नाही आहेत. पण काही ठिकाणी पाणी आणि याचे रस्त्याचे थोडे समस्या आहे. कॉन्क्रिटीकरण व्हायचं बाकी आहे आणि आम्ही आता त्या लोकांच्या समस्या ऐकून घेतोय आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मी पद्माकर रंगनाथ कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीचे गेली 54 वर्षापासून मी या डोंबिवली शहरामध्ये काम करतोय. माझे आतापर्यंत मी माजी नगरसेवक होतो वार्ड नंबर 96 मधून. त्यानंतर कल्याण जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. ठाणे विभागाचा जनरल सेक्रेटरी म्हणून 7 वर्ष काम केलं. त्या वॉर्ड प्रभाग क्रमांक 21 मधून प्रदीप जोशी हे आमचे फार जुने कार्यकर्ते, अतिशय स्वभावाने शांत आणि मितभाषी आहे. त्यांना बोलतं करायला सुद्धा आपल्याला हे लागतो, परंतु कामाचा त्यांचा धडाका जर बघितला तर सर्वदूर त्यांचं लक्ष असतं. आणि म्हणून प्रदीप जोशी सारखा जर एखादा कार्यकर्ता जर नगरसेवक म्हणून निवडून गेला तर या प्रभागातील ज्या काही नागरी समस्या असतील त्या नागरी समस्याला योग्य ते न्याय देऊ शकतात असं मला वाटतं. आणि खात्री आहे माझी की प्रदीप जोशी नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागामधल्या नागरी समस्यांना नक्कीच न्याय देतील आणि लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा जे काही विश्वास आहे तो विश्वास नक्कीच सार्थ करतील असं मला विश्वास आहे. प्रदीप जोशी हे लोकांना जरी समजा काही लोकांना माहिती नाही, इतका शांत स्वभावाचा आणि मितभाषी माणूस असल्यामुळे काही जणांना जरा असं वाटतं प्रदीप जोशी काय करतील, पण मला पूर्ण विश्वास आहे की इतक्या वर्षाचा आमच्या दोघांची दोस्ती जी आहे त्याच्यामुळे प्रदीप जोशी सारखा कार्यकर्ता हा जर नगरसेवक झाला तर नक्कीच या प्रभागाला त्याचा उपयोग होईल, एवढंच मी सांगतो.